जय भीम मित्रांनो, 6 जून 2026 रोजी दिल्लीच्या जंतर मंतर येथे सर्वात मोठे आंदोलन झाले। नीट पेपर फुटी प्रकरणाबद्दल हे आंदोलन होते। आंदोलन अगदी संविधानाच्या मार्गाने शांततेत पार पडले, पण नेहमीप्रमाणेच काहींच्या पोटात दुखू लागले। त्यातलेच एक स्वतःला निष्पक्ष पत्रकार म्हणवून घेणारे शुभंकर मिश्रा यांनी या आंदोलनातील लोकांना ट्रोल करणं सुरू केलं। त्यासोबतच त्यांचं म्हणणं आहे की या आंदोलनामध्ये जय भीमचे नारे कशासाठी। फक्त शुभंकर मिश्राच नाही तर इथल्या प्रत्येक देशातल्या लोकांना ज्यांना जय भीम या शब्दाचा तिरस्कार आहे किंवा त्यांना तो शब्द आवडत नाही, त्यांना हे सांगावंसं वाटतं, जय भीम केवळ एका जातीचा किंवा वर्गाचा नारा नाही तर संविधानाचा, अन्यायाविरुद्ध लढण्याचा तो एक हुंकार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं होतं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। मग शिक्षण वाचवण्याच्या आंदोलनांमध्ये, त्यासोबतच अन्यायाविरुद्ध लढण्याच्या आंदोलनांमध्ये जय भीमचा नारा येणार नाही तर मग कुठे येणार? डिस्ट्रॅक्शन स्ट्रॅटेजी तर या देशामध्ये अगोदरपासून वापरली जाते। पेपर लीक करणाऱ्या भ्रष्टाचारांवर या पत्रकारांनी प्रश्न उभे करायला हवे, पण जे न्यायासाठी लढत आहे, जे न्यायासाठी आंदोलन करत आहे, त्यांच्यावरतीचे पत्रकार आक्षेप घेत आहे। खरंच ही अत्यंत चुकीची आणि वेदनादायक बाब आहे। खरंच हे बघून दुःख होत आहे। जय भीम, जय संविधान, जय भारत।